गुड मॉर्निंग. कशा आहात? तर आजपासून करणार आहे कीटो डाएट. सो 15 डेज कीटो डाएट करणार आहे दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत. सो मी हे फर्स्ट टाईम करते आहे. तर हे पीठ घेतलं मी आणि नॉर्मली मळलं. थोडंसं कोकोनट ऑइल पण टाकलं त्याच्यात आणि तसं मळायला गेलं तर नॉर्मलच वाटते, नॉर्मल कणकेसारखंच वाटते. बट बघू याच्या पोळ्या कशा होत आहेत. तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी स्टीलचं लाटणं घेतलं आहे. तर हे लाटणं बेस्ट आहे, डिशवॉशर सेफ आहे आणि हेवी आहे. सो हे डिशवॉशरमध्ये पण चालतं, त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्ही बघू शकता पोळ्या पण छान लाटल्या जात आहेत. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, नक्की ट्राय करा. तर एखाद्या नॉर्मल पोळीसारखं मी ह्याला दोन्ही बाजूनी भाजून घेतलं आहे आणि थोडं थोडं तूप लावलं दोन्ही बाजूला. तर या डाएटमध्ये मला खायचं आहे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स आणि 0 कार्ब्स. तर ही पोळी कीटो फ्रेंडली आट्याचीच आहे. सो हे त्या डाएटला चालणार आहे. मला दुसरी पोळी फुलका करून बघायची होती, बट ती काय चांगली झाली नाही. सो तुम्ही पण तूप लावूनच ट्राय करा जर तुम्ही करत असाल. आणि टेस्टला तर ठीकच लागत होतं, फक्त फ्लॅक्सीड्सची जी आळशी म्हणतो त्याची टेस्ट खूप जास्त होती आणि सॉफ्ट झाली होती. मेन म्हणजे नॉर्मल पोळीसारखीच दिसत होती. बट मला नॉर्मल पोळीच खूप आवडेल. बट ठीक आहे, डाएटसाठी हे पण खाऊन घेऊ 15 दिवस. ब्रेकफास्टला खाल्लं 2 एग्स आणि रोटी. लंचला खाल्लं चिकन करी आणि 1 रोटी. डिनरला खाल्लं बोनलेस चिकन, 100 ग्राम सॅलड आणि 1 रोटी.